राज्यात महायुतीला सत्ता स्थापनेची संधी, पण महाविकास आघाडीकडून काटेकी टक्कर। IANS आणि मॅट्रिक्सचा पोल प्रसिद्ध। काँग्रेसच्या 28 बंडखोर उमेदवारांवर कारवाई, 6 वर्षांसाठी काँग्रेसमधून निलंबित। माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांच्यासह 28 जणांचं निलंबन। राज्यातल्या पाणंद रस्त्यांचं डांबरीकरण करणार, धामणगाव रेल्वे इथल्या सभेत उपमुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा। शेतमालाची वाहतूक करण्यासाठी फायदा होणार। लोकसभा निवडणुकीत आपण कोणतीही अपेक्षा न ठेवता महायुतीला पाठिंबा दिला। यंदा अमित ठाकरेंना निवडून आणणारच, माहीमच्या सभेत राज ठाकरेंची गर्जना। राहुल गांधींच्या वडिलांचे वडील आले तरीही संविधान बदलू शकणार नाही। निवडणूक संविधानावर नाही तर विकासावर लढणार, रामदास आठवलेंचं वक्तव्य। कोल्हापूर उत्तरमध्ये छत्रपती मालोजी राजे आणि मधुरिमा राजे राजेश लाटकरांच्या प्रचारात सक्रिय होणार। सतेज पाटलांच्या नेतृत्वातील कार्यकर्ता मेळाव्यात निर्णय। लाडकी बहीण योजनेवरून महिलांना धमकवणारे भाजप खासदार धनंजय महाडिकांवर आचारसंहिता भंगाचा आरोप। निवडणूक आयोगाची नोटीस, तात्काळ उत्तर देण्याचे आदेश। फडणवीसांचा विजय ही महाराष्ट्राची इच्छा म्हणणाऱ्या अमित शहांचे सूर काहीसे बदलले। निकालानंतर तीनही पक्ष मुख्यमंत्री पदाबद्दल ठरवतील, अमित शहांचं वक्तव्य। विधानसभेच्या मतदानाला 10 दिवस उरले असता मनोज जरांगेंची मोठी घोषणा। मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा उपोषण करणार, तारीख मात्र अद्याप जाहीर नाही। परभणीच्या गंगाखेड मतदारसंघात नोटांचं कव्हर सापडल्यानं खळबळ। 500 आणि 1000च्या 10-10 बंडलांचं कव्हर कुणी फेकलं याचा तपास सुरू। न्यायमूर्ती संजीव खन्ना देशाचे नवे सरन्यायाधीश, 51वे सरन्यायाधीश म्हणून संजीव खन्ना आज शपथबद्ध होणार। दुसऱ्या टी20 सामन्यात इंडियाचा पराभव, रोमांचक सामन्यात यजमानांनी हिरवला भारताच्या तोंडचा घास। क्रिस्टन स्टब्सच्या वादळी खेळीनं वरुण चक्रवर्तीच्या मेहनतीवर पाणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।